आखाती देशातील युद्धाचा फटका आता पोल्ट्री व्यावसायिकांना देखील बसताना दिसत आहे. आपण बघितलं तर अंड्यांचे दर आता सातत्याने घसरताना दिसत आहे. आपण बघितलं तर येवल्याच्या ग्रामीण भागात आलेले इथे मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय केले जातात. मात्र अंड्यांचे दर दिवसेंदिवस घसरत आहे. याचे काय कारण आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही पोल्ट्री व्यवसाय काय सांगाल की अंड्यांचे दर घसरत आहे, काय कारण? खरं कारण म्हणजे संस्था आहे NSCC. त्या NSCC संस्थेवर केंद्राचा ताबा नसल्या कारणाने ती संस्था मनमानी कारभाराप्रमाणे अंड्याची दर कमी जास्त करते. आणि साहजिकच आहे, आता युद्ध चालू आहे आणि युद्ध चालू असल्या कारणाने निर्यात जी बंद असल्या कारणाने बाहेर जो एक्सपोर्ट माल होतो तो मालही एक्सपोर्ट होत नाही. आणि प्रचंड अंड्याचं उत्पादन झाल्यामुळे आणि सध्या रमजान महिना होता, रमजान महिन्यामध्ये थोडीशी अंड्याची खपही कमी झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान फटका बसला. त्यामुळे सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावे. आपल्यासोबत काही महिला देखील आहे, काय सांगाल ताई की अंड्यांचे दर दिवसेंदिवस घसरत आहे, काय मागणी करता? रात्रंदिवस कष्ट करूनही अंड्याला भाव मिळत नाही. सरकारकडे फक्त एवढीच हात जोडून विनंती आहे की आमच्या अंड्याला भाव मिळून द्यावा. नक्कीच अंड्यांचे दर दिवसेंदिवस घसरत असून नक्कीच आता सरकारने या पोल्ट्री व्यवसायाकडे लक्ष द्यावे, जेणेकरून पोल्ट्री व्यावसायिक संकटात सापडणार नाही, अशी मागणी आता पोल्ट्री व्यावसायिक करताना दिसत आहे. नरेंद्र बाटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला.